राहुल गांधी यांच्या डोक्यातली चिप खराब झाली आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याचे स्क्रू ढिले झालेत? जर प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले जात असतील तर मिरच्या भाजपला का झुमतायत बरं? आणि या नितीन गडकरींनी या देवेंद्र फडणवीसांचे स्क्रू तर टाईट केलेच, पण भाजपचे सुद्धा केले का? आणि नितीन गडकरीची जी क्लिप व्हायरल होते सध्या, यामुळं राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर जे आरोप केलेत त्या आरोपाला बळ मिळतंय का? मित्रांनो, राहुल गांधी यांच्या डोक्यातली चिप खराब झाली आहे, हे विधान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. आता राहुल गांधी यांच्या डोक्यातली चिप खराब झाली का देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याचे स्क्रू ढिले झालेत काय माहित नाही, सांगताही येणार नाही. कारण जर प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले जात असतील, निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, एक स्वायत्त संस्था आहे, तिनं जर तिच्यावर आरोप होत असतील तर त्या निवडणूक आयोगानं पुढे येऊन त्या आरोपाचं खंडन करावं किंवा त्यावर स्पष्टीकरण द्यावं. राहुल गांधींनी जे आरोप केलेत की ते आरोप म्हणजे एका घरामध्ये 80 मतदार, एक मतदार 4 बुथवर मतदान करतो, नवीन मतदार जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत ते 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे कसे? म्हणजे निवडणूक आयोगावर जे आक्षेप घेतलेत राहुल गांधींनी, जो खेळ निवडणूक आयोगानं उभा केलाय त्याचं निराकरण करणं हे देवेंद्र फडणवीसांचं काम नाही. कारण देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रवक्ते नाही आहात. कारण जर प्रश्न भाजपला विचारले तर उत्तर तुम्ही देणं हरकत नाही, पण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला एवढा का झोंबतंय? का निवडणूक आयोगानं भाजपच्या आदेशावर काही गौडबंगाल तर केलं नाही ना? अशा त्यामुळं तर तुम्ही प्रवक्ते म्हणून भाजपची सगळी लोक पुढे येत नाहीत ना? नेमकं काय आहे ही कॉन्स्पिरसी? म्हणजे काय कट आहे नेमका? आणि यामध्ये जर निवडणूक आयोगानं राहुल गांधीच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं सोडून ते भाजप एवढे पुढे येऊन का लढतंय, यामागं काय गणित आहे नेमकं? आणि हे नितीन गडकरींनी त्या राजदीप सरदेसाई यांना मुलाखत देताना सांगितलं की माझ्या मतदारसंघातले 3.5 लाख मतदार, माझे मतदार यांची नावं वगळली. यामध्ये माझे नातेवाईक, माझ्या कुटुंबातले आणि माझ्या भाच्याचं सुद्धा नाव वगळलं. यावर ते सरदेसाईंनी विचारलं त्यांना की तुमच्या विरुद्ध कोणी कट केला होता का? तुम्हाला कुठेतरी निवडणुकीत तुमचा पराजय व्हावा म्हणून कुणी प्रयत्न करत होता का? यावर नितीन गडकरी एवढंच म्हणाले की मी कुणावरही आरोप करणार नाही, पण हे सत्य आहे की माझे मतदार, माझे जे जवळचे नातेवाईक म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील 3.5 लाख मतदार हे निवडणूक आयोगानं वगळले होते, असं नितीन गडकरींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलाय. आता ज्या पद्धतीने निवडणूक आयोग राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्या म्हणतो किंवा माफी मागा म्हणतोय, त्या पद्धतीनं नितीन गडकरींना निवडणूक आयोग हा प्रश्न विचारू शकतो का? एक तर तुम्ही माफी मागा, अन्यथा शपथपत्र लिहून द्या. नितीन गडकरींना काय मागणार आहे? निवडणूक आयोग काही मागेल का? आणि हे नितीन गडकरी यांनी त्यांची जी क्लिप व्हायरल होते सध्या, त्यामध्ये जे काही बोललेत नितीन गडकरी, यामुळं राहुल गांधी, शरद पवार, ते मुलायमसिंग यादवचे चिरंजीव अखिलेश यादव यांनी जे निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, त्यांनी ज्या काही पुरावे दाखल केलेत किंवा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ज्या काही आरोप केलेत निवडणूक आयोगावर, त्या आरोपाला नितीन गडकरींच्या या मुलाखतीमुळे, व्हायरल झालेल्या क्लिपमुळे बळ मिळतंय का? आणि जर निवडणूक आयोग म्हणजे एक स्वायत्त, म्हणजे ही लोकशाही आहे, या लोकशाहीचा डोलाराच मुळामध्ये या निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. जर निवडणुकाच पारदर्शी आणि निर्भयपणे होत नसतील, पार पाडल्या जात नसतील, तर मग या लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. जर शरद पवार म्हणत असतील की माझ्याकडे 2 लोक आली, त्यांनी 160 जागा विधानसभेला निवडून देतो म्हणाले, म्हणजे त्याबद्दल मी ही लोकांना
राहुल गांधींना भेटवलं, हेच आरोप जे काही होते ते संजय राऊतांनी सुद्धा त्याची पुनरावृत्ती केली किंवा ही लोक आमच्याकडे पण आली होती. म्हणजे जर खरोखर की निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षातले म्हणजे आम आदमी पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अशी ही जी जनता दल असेल, ही पक्ष विरोधी पक्ष सगळे जर निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर निवडणूक आयोगाचं काम आहे की बाहेर येणं, स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेणं आणि झालेल्या आरोपाचं एक मुद्देवाद ज्यांनी जे जे काही ते मुद्दे मांडलेत राहुल गांधींनी ते त्या प्रत्येक मुद्द्यावर निराकरण करणे, त्याच्यातलं जे काही संभ्रम निर्माण झालाय, संभ्रम केवळ विरोधी पक्षात नाही झालेला, आज निवडणुकाच्या संदर्भामध्ये सामान्य मतदाराला सुद्धा निवडणुकीच्या संदर्भात शंका यायला लागली की निवडणूक आयोग कुठेही पारदर्शी होत नाहीत असं त्याला वाटायला लागलंय. आणि हे भारतीय लोकशाहीच्या भवितव्यासाठी निश्चितच चांगलं नाही. म्हणजे या नितीन गडकरीमुळे राहुल गांधींच्या या निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपाला बळ मिळतंय का? आणि या नितीन गडकरींनी आता या देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या डोक्यातले स्क्रू म्हणजे जे ढिल्ले झाले होते आणि ते म्हणत होते की चिप खराब झाली, त्यांच्या डोक्याचे स्क्रू या नितीन गडकरींनी जरा टाईट केलेत का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.